तुमची कॉफी तुमची किडनी खराब करू शकते. हो, आता ज्या गोष्टी एक सामान्य निरोगी व्यक्तीसाठी असतात, जसं की तू आणि मी घेऊ शकतो, किडनीचा पेशंट ते घेऊ शकत नाही. ठीक आहे. हे किडनीच्या पेशंटने कोणत्या गोष्टी टाळाव्यात? गूळ तुम्ही गूळ खा, काहीच हरकत नाही. गूळ आपण किडनीच्या पेशंटला देऊ शकत नाही. त्याला दिला तर हार्ट अटॅक येऊ शकतो. मरतात साखर खाऊ नका, गूळ खा. तो चांगलाच असतो. ज्याची किडनी नीट काम करते त्याच्यासाठी. ठीक आहे. एक चांगला आहे. गूळ चांगला आहे, पण किडनी फेल्युअरच्या पेशंटला आपण गूळ न देता साखर देऊ. ठीक आहे. अगदी असंच केळं म्हणजे बनाना. तुम्हाला बनानामुळे काहीच त्रास नाही. पण ते बनाना आपण किडनी फेल्युअरच्या पेशंटला देऊ शकत नाही. आंबा तुम्ही खाऊ शकता, पण किडनी फेल्युअरचा पेशंट खाऊ शकत नाही. टोमॅटो तुम्ही खाऊ शकता, पण तो खाऊ शकत नाही. म्हणून किडनी फेल्युअरच्या पेशंटच्या डाएटमध्ये आपल्याला खूप बदल करावे लागतात, जेणेकरून त्याचं सर्व्हायव्हल चांगलं होईल. त्याच्या आयुष्यात कॉम्प्लिकेशन्स येऊ नयेत. कॉफी तर अजिबात द्यायची नाही. कॉफी देण्यामागेही कारण आहे. कॉफीमध्ये कॅफीन असतं. कॅफीन तुमचं बीपी वाढवेल. जर बीपी वाढत असेल तर बीपीची औषधं निरुपयोगी ठरतात. द्रा. दोन्ही विरुद्ध दिशेला चाललंय, बरोबर ना? मग आपण त्याला का द्यायचं? दुसरी गोष्ट म्हणजे जरी तुमचं बीपी व्यवस्थित राहत असेल, तरीही तुम्ही कॅफीन घेत असाल, तर आपल्या शरीरात आपण एक औषध देतो, ज्यांना आपण बेकिंग सोडा म्हणतो. समजा बेकिंग सोडाच्या गोळ्या असतात, तर त्याचं शोषण अडथळले जातं. द्रा. आता मी माझ्या औषधांना काम करायला देतोय आतमध्ये आणि अशी कोणतीही गोष्ट खाणार नाही ज्याचा त्याच्या कामावर परिणाम होईल. म्हणजे चहा आहे, कॉफी आहे, हे सगळं आपल्याला बंद करावं लागेल.